फायनली आपली झालेली आहे भाजी तयार. चला आता खाऊत. आणि मित्रांनो, आज नवीन अध्याय चालू झालेला आहे. नवीन रेसिपी. जिरे नेहमीप्रमाणे आपला लसूण कुटलेला, कढीपत्ता. आमच्याकडे झाड आहे कढीपत्त्याचं, रोज फ्रेश कढीपत्ता असते. कांद्याची पेस्ट, कांद्याची पेस्ट फ्राय झालेली आहे छानपैकी. आता टॅमॅटोची पेस्ट टाकू. आणि टमॅटोची पेस्ट फ्राय झालेली आहे, तेल सोडत आहे. अद्रक लसूण पेस्ट, मसाले, हळद, धनिया पावडर, घरचा काळा मसाला, मिरची पावडर, मिक्स मसाला आहे आमचा. थोडीशी मिरची पावडर पण अजून ठेवली. आणि हा मसाला एवढेच. चवीप्रमाणे मीठ. आता किती झाले मॅम? काही तू ऐकत नाही. हा बाय. मित्रांनो, आपला मसाला झालेला आहे. आणि आता माझ्याकडे केला तर विचार करा. गरम पाण्याला माझ्या याला काय म्हणतात बघा मित्रांनो, माझ्यावर किती माझी जाच करते माझी बायको. छोले. छोले. छोलेची भाजी, छोलेची रेसिपी. एकदम सुनीता बोलते बा मराठवाड्या पद्धतीनं केली म्हणून. जाळ लागलेला नाहीये. मित्रांनो, फायनली आपली भाजी तर तयार झालेली आहे. छोलेची भाजी. छोले हलकेसे पाणी. आणि आता 1-5 मिनटं आपण हिला वापरू देऊ. पण ते आपण छोले ऑलमोस्ट पहिलेच हे करून घेतले, ते वापरले होते. मसाला पण सगळा आपला फ्राय झाला होता. फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे छोलेंची. बघू शकता तुम्ही. आता मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. फायनली आपली झालेली आहे भाजी तयार. चला आता खाऊत आणि सांगूत कशी टेस्ट झाली याची.